जेव्हा कन्सिस्टन्सीने तुम्ही एक महिना फॉलो करता तेव्हा तुमची ओव्हरऑल जी आयडेंटिटी आहे, तुमचा स्वतःबद्दलचा विश्वास आहे, तो एक्झॅक्टली तो शिफ्ट होतो. 30 दिवसात जवळपास 300 किलोमीटर चाललो. नमस्कार, माझं नाव आहे आनंद बनसोडे. ऑक्टोबर 2025 मध्ये मी 30 दिवसात जवळपास 300 किलोमीटर चाललो. म्हणजे एका दिवसाला 10 किलोमीटर. आणि त्याने माझ्या आयुष्यात काय चेंजेस झाले, काय त्याचे बेनिफिट झाले, ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. खरं तर अनेकांना वाटतं की 300 किलोमीटर चालायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, पण याचं जर तुम्ही डिवाइड केलं 30 दिवसांमध्ये तर अगदी दिवसाला 10 किलोमीटर आणि अगदी 1.5-2 तासांमध्ये हे कुणालाही शक्य आहे, कोणत्याही हेल्दी माणसाला शक्य आहे. आणि या व्हिडिओमध्ये जे काही मी बेनिफिट सांगतोय, या व्हिडिओमध्ये जे काही मी शेअर करणार आहे ते फक्त हेल्दी लोकांसाठी आहे. कारण अनेकांना बीपी आहे, शुगर आहे किंवा वेगवेगळे हेल्थ कंडिशन आहे, प्री एक्झिस्टिंग हेल्थ कंडिशन. ही गोष्ट सुरुवात करण्याच्या आधी त्यांनी त्यांच्या डॉक्टरांना एकदा विचारून घ्यावं की मी दिवसाला 10 किलोमीटर चालू शकतो का. किंवा अनेकांना त्याची पार्श्वभूमी माहीत नसते, अनेकांनी कधी व्यायाम केलेला नसतो, तर त्यांनी अगदी 2 किलोमीटर 3 किलोमीटर चालत पुढच्या 1 महिना किंवा 15 दिवसात त्यांनी पुढचे काही डिस्टन्स अचीव्ह करावे. आणि नंतर एका महिन्यानंतर त्यांनी जेव्हा 10 किलोमीटर चालतील त्यानंतर पुढच्या एका महिन्यामध्ये त्यांनी हे फॉलो करावं. तर मी ऑक्टोबर 2025 मध्ये जवळपास एका महिन्यामध्ये 300 किलोमीटर चाललो आणि जवळपास 20,000 ते 25,000 कॅलरीज बर्न केल्या. आणि त्याच्यामधून माझं म्हणजे अगदी वॉटर रिटेन्शन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी पडल्या तर माझं 77 किलो म्हणजे 77 किलो वजन होतं आणि ते 71 किलोवरती आलं. म्हणजे एका महिन्यामध्ये मी जवळपास 6 किलो वजन हे 300 किलोमीटर चालून कमी केलं. हे तर झालं वजनाचं. अनेक जण फक्त वेट लॉस साठी चालतात, वेट मॅनेजमेंट किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी, पण त्याच्याशिवाय बाकीचे जे बेनिफिट्स आहेत की जे इंटरनल बेनिफिट आहेत की ज्याच्याबद्दल कोणी बोललं जात नाही, ज्याच्याबद्दल कोणी बोलत नाही असतात, ते मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. एका महिन्यामध्ये 300 किलोमीटर चालण्याचा सगळ्यात माझा बेस्ट जो बेनिफिट होता तो म्हणजे मूड. म्हणजे माझ्या बॉडीतलं डोपामाइन वाढलं, त्याने माझा मूड चांगला राहायला लागला, मी आनंदी राहायला लागलो, मी सतत एक्साइटेड राहायला लागलो आणि माझं एक स्टेबल स्टेट जी आहे ती आनंदाची आहे. आणि चालण्यामुळं आणखी जास्त मी आनंदी व्हायला लागलो. आणि हा मला असं वाटतं की सगळ्यात बेस्ट माझ्यासाठी हा बेनिफिट होता की माझ्या डोपामाइन डोपामाइन वाढलं आणि मला एक्सटर्नल कोणत्याही स्टिम्युलेशनची गरज वाटली नाही. त्या महिन्यामध्ये ऑटोमॅटिकली माझं डोपामाइन वाढल्यामुळे माझा मूड चांगला राहायला लागला. त्यानंतर दुसरा महत्वाचा बेनिफिट मला झाला की एन्झायटीला माझा रिस्पॉन्स लोअर झाला. म्हणजे मी त्या महिन्यापूर्वी जर एखादी निगेटिव्ह गोष्ट घडत असेल जी डे टू डे लाईफ मध्ये घडते, म्हणजे साधं गाडी चालवताना कोणीतरी आडवा आला तर त्याला जसा रिस्पॉन्स त्याच्या पूर्वी व्हायचा, त्या 1 महिन्यामध्ये किंवा त्या 1 महिन्यानंतर तो रिस्पॉन्स जो आहे त्याची इंटेन्सिटी कमी झाली. म्हणजे ऑटोमॅटिकली माझा ताण त्या गोष्टींचा कमी झाला. नक्की लोक काय करतात तो आपण कंट्रोल करू शकत नाही, पण माझ्यावरती फोकस वाढला. मी काय केलं पाहिजे, त्या सिच्युएशन मध्ये मी बेस्ट काय करू शकतो त्याच्यावरती माझा फोकस गेला आणि त्यांचा रिस्पॉन्स टाइम ऑटोमॅटिकली कमी झाला. तिसरा महत्वाचा फायदा जो बिझनेसमॅनला आणि जे कोणी जे प्रोफेशनल आहेत त्यांना खूप जास्त होईल, तो म्हणजे तो मला फायदा झाला की एक्झिक्युटिव्ह फंक्शन इन्हान्समेंट. म्हणजे एक्झिक्युटिव्ह फंक्शन जे काही करतोय मी डे टू डे बिझनेसमध्ये काम असेल किंवा माझी मेमरी वाढली, माझं डिसिजन मेकिंग वाढलं, त्यानंतर बाकी माझा स्पीड वाढला, टाइम मॅनेजमेंट वाढलं, ह्या सगळ्याच्या एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स आहेत. तर या एक्झिक्युटिव्ह फंक्शनची इफिशियन्सी वाढली, त्याचं इन्हान्समेंट झाली. हा सगळ्यात महत्वाचा फायदा मला त्या महिन्यामध्ये झाला. त्यानंतरचा पुढचा फायदा आहे ती म्हणजे माझी आयडेंटिटी शिफ्ट झाली. म्हणजे बरेचसे जण आयडेंटिटी हे घेऊन जगत असतात की मी काही करू शकत नाहीये किंवा मला हे शक्य नाही. ते व्हिडिओ बघतात, युट्यूबला व्हिडिओ बघतात, कोणीतरी पळायला जातोय, कोणीतरी रनिंगला जातोय, कोणीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी करतोय आणि ते घरात बसून सकाळी उठतात आणि त्यांच्याबद्दल एक आयडेंटिटी क्रिएट होते की मी एखादी गोष्ट करू शकत नाही किंवा माझ्याकडे जॉब आहे, बिझनेस आहे, माझं फॅमिली आहे, मला मुलांना सोडायला जावं लागतं, मला स्वयंपाक करावा लागतो, XYZ n नंबर ऑफ रिझन्स. एक्झॅक्टली 1 महिन्यामध्ये जर कन्सिस्टन्सीनी या गोष्टी फॉलो केल्या की एक गोष्ट म्हणजे काही होऊ द्या, मला जवळपास 14 ते 15,000 स्टेप्स जे 10 किलोमीटर होतात ते मला चालायचेच आहेत. काही झालं तरी मला हे करायचंच आहे. हे जेव्हा कन्सिस्टन्सीने तुम्ही 1 महिना फॉलो करता तेव्हा तुमची
ओव्हरऑल जी आयडेंटिटी आहे, तुमचा स्वतःबद्दलचा विश्वास आहे, तो एक्झॅक्टली तो शिफ्ट होतो आणि एक नवीन आयडेंटिटी तुम्हाला मिळते की ज्याने तुम्ही काही करू शकता. म्हणजे मी रोज एक अवघड गोष्ट करतो, ही जी नवीन आयडेंटिटी मिळते ती तुमच्यासोबत लाईफ टाईम सोबत राहते आणि त्याने मोठ्या गोष्टी तुम्ही चांगल्या अचीव्ह करू शकता. सगळ्यात महत्वाचं की आयुष्यात कोणतीही गोष्ट असू द्या, काही अचीव्ह करायचं असू द्या, म्हणजे तुम्हाला अगदी छोटंसं चांगली बॉडी पाहिजे, चांगला वेट लॉस करायचंय, लाईफमध्ये काहीतरी अचीव्ह करायचंय, तुम्हाला एक्झाम मध्ये चांगलं काहीतरी करायचंय, तुम्हाला नोकरी मिळवायची, तुम्हाला बिझनेसचं नेक्स्ट माइलस्टोन करायचंय, एनी गोल हे तुमच्या आयडेंटिटी सोबत कनेक्ट असतात. आणि जर तुमची आयडेंटिटी असेल, लेट्स से की माझी आयडेंटिटी आहे की लाईफमध्ये मी कोणत्याही गोष्टीवरती फोकस केलं तर ती गोष्ट मी अचीव्ह करू शकतो, कोणत्याही गोष्टी मी व्हिज्युअलाइज केल्या त्या गोष्टी मी अचीव्ह करू शकतो, कोणतीही गोष्ट मी कन्सिस्टन्सी करत असेल तर ती गोष्ट अचीव्ह करू शकतो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं ही आयडेंटिटी जी माझ्यामध्ये आलेली आहे, ती आयडेंटिटी ह्या फिजिकल ऍक्टिव्हिटीने आल्याने एक्झॅक्टली तीच गोष्ट होते. तुम्ही जेव्हा 1 महिना कन्सिस्टन्सीने चालता तेव्हा तुमच्यामध्ये ही आयडेंटिटी येते की कितीही अडचण आला तरी मला जी गोष्ट करायची ते मी करतो. ही आयडेंटिटी मला असं वाटतं की तुमच्या लाईफच्या सगळ्या एरियामध्ये तुम्हाला जे यश मिळवायचे, जे सक्सेस मिळवायचे, ज्या गोष्टी गोल्स तुम्हाला अचीव्ह करायचे, त्याच्यासाठी ही आयडेंटिटी खूप महत्वाची ठरते. आणि हा सगळ्यात मोठा फायदा ह्या 1 महिन्यामध्ये 300 किलोमीटर चालण्याने होतो. त्यानंतर या महिन्यामध्ये माझा इमोशनल प्रोसेसिंग टाइम जो आहे त्याची क्वालिटी खूप चांगली वाटली. कारण आजकाल सोशल मीडियामुळं, वेगवेगळ्या रील्समुळं आपला जो डिजिटल स्टिम्युलेशन आहे, म्हणजे अचानकच आपल्याला चांगलं वाटतं आणि एखाद्याचं आणखी रील बघितलं की आपल्याला आणखी डाऊन वाटतं, आणखी चांगलं वाटलं. हा जो डिजिटल स्टिम्युलेशन आहे त्याच्यामुळं आपलं इमोशन्स प्रोसेसिंगचा जो टाइम आहे, इमोशन्स प्रोसेसिंगची जी मेथड आहे त्याची क्वालिटी अगदी लोअर झालेली आहे. आणि डिजिटली मी ऍक्टिव्ह नसल्यामुळं, ह्या 1-1.5 तास दिवसभरातून चालत असल्यामुळं मला माझे इमोशन्स प्रोसेस करण्याचा टाइम खूप चांगल्या पद्धतीने मिळाला. आणि ते झाल्यामुळं माझी इमोशन प्रोसेसिंगचं टाइम आहे, क्वालिटी आहे, ती सुधारली. त्यानंतर क्लॅरिटी की मला नक्की लाईफमध्ये काय चालू आहे माझ्या, की माझं नक्की काय चुकतंय, मी कोणत्या चुकीच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व आहे, त्याचं इंट्रोस्पेक्शन करण्यासाठी किंवा मी काय केलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी मला तो टाइम मिळाला. त्यानंतर पुढचं सर्वात महत्वाचं बेनिफिट म्हणजे माझ्यातल्या फ्लो स्टेटचा ऍक्सेस मला मिळाला. म्हणजे प्रत्येक लाईफमध्ये एक फ्लो स्टेट असतं की आपलं मुवमेंट आहे, चालू काहीतरी आहे, की आपलं काहीतरी चालू आहे, आपल्या काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू आहे. आपण जेव्हा ब्रेन आपला त्याच गोष्टी करत असतो त्यावेळेला तो एकदम स्टेबल होऊन जातो. त्याला नवीन काहीतरी चालू नसेल तर त्याला असं वाटतं की माझ्या लाईफमध्ये काहीच चालू नाही आहे आणि तो एकदम त्याचे पॅटर्न तेच होऊन जातं. पण या 1 महिन्यामध्ये जेव्हा मी चालायला लागलो त्यावेळेला त्या फ्लो स्टेटचा ऍक्सेस मिळाला. म्हणजे मला असं वाटायला लागलं की माझ्या लाईफमध्ये काहीतरी खूप चांगलं चालू आहे, लाईफमध्ये मला खूप काहीतरी अचीव्ह करायचंय, मी खूप पुढे जातोय. या फ्लो स्टेटचा ऍक्सेस मला या 1 महिन्यामध्ये मिळाला. त्यानंतर पुढचा महत्वाचा बेनिफिट आहे ती म्हणजे माझी स्लीप क्वालिटी. अनेकदा मी याच्यापूर्वी झोपेतून उठायचो, त्यानंतर पुढच्या अर्धा पाऊण तास झोप नाही यायची, त्यानंतर डाऊन व्हायचो, त्यानंतर बऱ्याचशा वेळेला झोप येऊनही किंवा झोप होऊनही एकदम थकल्यासारखं वाटायचं. पण या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये माझ्या झोपेची क्वालिटी ती सुधारली, डीप स्लीप माझ्यासाठी ती ऍक्सेसेबल झाली आणि त्यामुळं माझ्या लाईफमध्ये बरेचसे चेंजेस झाले. माझा दिवस खूप एनर्जेटिक व्हायला लागला, मी खूप जास्त चांगला रिस्पॉन्सिव्ह व्हायला लागलो, त्यानंतर ऍक्टिव्ह राहायला लागलो. तर हा महत्वाचा बेनिफिट मला या 1 महिन्याच्या कालावधीत झाला. खरं तर अनेकांना अवघड वाटतं की बाबा 300 किलोमीटर चालणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि 1 महिन्यामध्ये ते शक्य नाहीये. पण जर तुम्ही हे डिवाइड केलं, छोटीशी एक ट्रिक सांगतो की नक्की हे 300 किलोमीटर 1 महिन्यामध्ये कसे अचीव्ह करायचे. ही छोटीशी जी ट्रिक आहे ती म्हणजे की प्रत्येक जेवणानंतर जर तुम्ही 20 मिनिट वॉक करत असाल तर तुमचं जवळपास 30 to 40% इन्सुलिन स्पाइक कमी होतो. जर तुम्ही 3 वेळा जेवण करत असाल तर 20-20-20 1 तास वॉक याच्यामध्ये होतो आणि सकाळी 1 तास. या पद्धतीने तुम्ही जर तुमच्या मोबाईलमध्ये स्टेप काउंटर तुम्ही इन्स्टॉल केलं तर ऑटोमॅटिकली तुमचे स्टेप बॅकग्राऊंडला काउंट होत राहतात आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं हे स्टेप्स कॅल्क्युलेट करू शकता आणि त्यानंतर तुम्ही दिवसाला 10 ते 12 किलोमीटर मी चालतोय का या पद्धतीने तुम्ही ते काउंट करू शकता. हा जो व्हिडिओ आहे तो फक्त हेल्दी लोकांसाठी आहे की जे एक्सरसाइज करत नाहीत, ज्यांना काही प्री एक्झिस्टिंग डिसीज आहेत, त्यांनी त्यांच्या डॉक्टरांना बोलायचंय, डॉक्टरांना विचारायचंय आणि त्यानंतरच या गोष्टी फॉलो करायच्या. आणि आय होप हा व्हिडिओ तुमच्यासारख्या अनेकांना एक्सरसाइज करण्यासाठी आणि त्यानंतर 1 महिन्यामध्ये तुमच्या लाईफ मधलं फक्त फिजिकलच नाही तर इमोशनल आणि
सगळ्यात महत्वाचं की तुमचं मेंटल बेस्ट स्टेट अचीव्ह करण्यासाठी हेल्प करेल. धन्यवाद.